गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने तालुका प्रशासन, पांडुरंग परिवार, पतंजली योग संस्था, श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था, निसर्ग उपचार केंद्र यांच्या वतीने आरती मंडप प्रांगण येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी तहसीलदार सचिन डोंगटे व युवा नेते ॲडव्होकेट प्रणव परिचारक यांच्या शुभ हस्ते PSI गोसावी, पंढरपूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन रापा कटेकर तसेच पतंजली संस्थेचे सुरेंद्र पिसे, ॲडव्होकेट सुनील वाळुसकर, ज्योतिताई शेटे, अमृता परिचारक, वृक्षप्रेमी ग्रुप, सोमनाथ होरणे, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रोहित लाला पानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत मातेचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले की 21 जून हा संपूर्ण जगात जागतिक योग दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो। मानवी शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत जागतिक योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। या प्रस्तावाला 177 देशांनी पाठिंबा दिला। अवघ्या 75 दिवसात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो। उत्तरायण काळ, या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर सर्वाधिक काळ राहतात। भारतीय संस्कृती आणि विज्ञानानुसार या काळातील निसर्गातील बदल मानवी शरीरासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जातात। योगाच्या माध्यमातून मनाच्या विचारांवर आणि वृत्तीवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच योग। योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून ते शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे शास्त्र आहे। योगासनामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि रक्ताभिसरण सुधारते। प्राणायाम आणि ध्यानामुळे मानसिक ताणतणाव, चिंता कमी होऊन मन एकाग्र होते। नियमित योगासने केल्याने शरीराची रोगाशी लढण्याची क्षमता वाढते। म्हणून दररोज सर्वांनी योगा करावा असे आवाहन या निमित्ताने केले। या कार्यक्रमाचे स्वागत सुरेंद्र पिसे, प्रास्ताविक ॲडव्होकेट सुनील वाळुसकर, संपूर्ण योग शिबिर सूत्रसंचालन ज्योती शेटे व कार्यक्रमाचे आभार उमा महाविद्यालयाचे प्राचार्य बाडसर यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर संजय देशपांडे, मधुकर सुतार, प्रशांत आगावणे, रवींद्र कोडक, त्रिभुवन तारे, निसारभाई शेख, चंदुलाल सुपेकर, आप्पासाहेब मुचलंबे, ॲडव्होकेट रामलिंग कोष्टी, कांतीलाल सुपेकर, गजेंद्र माने यांनी प्रयत्न केले। यावेळी पंढरपूर शहरातील सर्व योग संस्थांचे पदाधिकारी व योग साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।